साईराम. तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा. आज आपण स्नेक प्लांटविषयी बोलणार आहोत. तर स्नेक प्लांट बघा खूप सुंदर झाला आहे. मी साधारणतः फक्त एक प्लांट आणलं होतं आणि आज त्याच्यापासून एवढे नवनवीन वेगवेगळे भरपूर असे प्लांट झाले आहेत आणि नवीन बेबी प्लांट्स पण येत आहेत. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की बघा तुम्ही हे जे प्लांट आहे ना त्याच्या ज्या मुळ्या आहेत ना त्यामुळे आपली कुंडी जी आहेत ना ती फुगली आहेत आणि भरपूर मुळ्यांचा जास्त झाल्यामुळे माती कमी झाली आणि कुंडीचा आकारही शेप बदलला आहे. तर आज त्याला रिपोर्टिंग करण्याची वेळ आली आहे. तर मी प्लांटला रिपोर्ट करणार आहेत. तर ह्या कुंडीमध्ये लावायचं की नवीन कुंडीमध्ये लावायचं असा विचार चालला आहे. तर नवीन बेबी प्लांट्स पण भरपूर आले आहेत. हे बघा इथं पण आहेत आणि आतमध्ये पण इथे आहेत. त्याच्यानंतर ह्या प्लांटची जर काळजी कशी घ्यायची असं म्हणत असाल तर 1-2 तासाचा सूर्यप्रकाश जरी मिळाला तरी भरपूर असतो. किंवा तुम्ही त्याला आपल्या बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये पण ठेवू शकता. एक आठवड्याभरातून तुम्ही एकदा त्याला 2 ते 3 तासाचा सूर्यप्रकाश दिला तरीही चालतो. त्यानंतर ह्या प्लांटचा फायदा असा आहे की आपल्या घरातली जी हवा आहेत ना ती शुद्ध करतं. आणि स्नेक प्लांट म्हटलं तर बघू शकता तुम्ही आपले जसे सापाच्या अंगावरती जसे डॉट असतात तसेच एका प्रकारे ह्या झाडावरती आहेत. त्यामुळे कदाचित याचं स्नेक प्लांट असं नाव पडलं आहे. तर यामध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत. कलर्स म्हणजे साधारणतः प्लांटचे जे पानं आहेत ना ते सेम असेच राहतात, फक्त बाजूने पिवळसर कलर किंवा याची उंची बघा तुम्ही भरपूर अशी वाढते. तर काही प्लांटची उंची आकाराने छोटी असते, तर काही प्लांटचा आकार वेगळा असतो आणि काही प्लांटचा कलर वेगळा असतो. असे भरपूर वेगवेगळी व्हरायटी आहे स्नेक प्लांटमध्ये. त्यानंतर तुम्ही याला पाण्याविषयी जर बोलणार असाल तर पाणी साधारणतः 2-3 दिवसांनी दिले तरीही चालेल. त्यानंतर याला तुम्ही सूर्यप्रकाशाबद्दल तर आपलं बोलणं झालंच आहे. त्यानंतर तुम्ही याची माती कशी बनवायची तर याला जास्त करून वाळू मिश्रित अशी माती पाहिजे असते आणि यामध्ये मातीचं प्रमाण थोडं कमी घेऊन वाळूचं प्रमाण जास्त घ्यायचं. आणि यावरती कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाहीत, कुठल्याही रोगाचा अटॅक होत नाही. त्यामुळे कुठलंही रोग प्रतिकार याच्यावरती औषध किंवा घरगुती फवारणी वगैरे नाही केली तरीही चालेल. त्यानंतर याला कुठल्याही खताची पण आवश्यकता वाटत नाही, कारण मी एकदा जेव्हा प्लांट लावलं तेव्हा त्याला शेणखत दिलं होतं. त्यानंतर आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं खत दिलेलं नाहीत. तरीही माझं प्लांट तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप मस्त झालेलं आहे. कारण प्रत्येक प्लांटला वेगवेगळं प्रकार, वेगवेगळी माती, वेगवेगळे खतं किंवा काही प्लांटला भरपूर 15 दिवसातून महिन्यातून खतं देण्याची गरज असते. पण ह्या प्लांटला बिलकुल काळजी घ्यायची गरज नाही. आपल्या घरात एकदा लावले की आपल्या गार्डनची शोभा वाढवते. त्यानंतर आपल्या गार्डनमध्ये ते कुठेही जात नाहीत. आणि त्यानंतर हे प्लांट लावण्याची एक पद्धत आहे की या पानांचं हे जे पानं आहेत ना ह्या पानांना तुम्ही कट करून मातीत जरी लावले तरी छान प्रकारे आपले नवीन प्लांट तयार होते. किंवा हे बेबी प्लांट्स आहेत हे वेगळे करून तुम्ही प्लांट लावू शकता. तर चला, मी जेव्हा हे प्लांट रिपोर्टिंग करेल तेव्हा तुम्हाला एक नवीन व्हिडिओमध्ये दाखवेलच. पण आता जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.